हे बघ, एवढं सगळं घडल्यावरती हे असं फिरणं बरोबर दिसत नाही. अगं तुझ्या सासू सासऱ्यांना किती ऐकवतील लोक. प्लीज ती साडी बदल. माही तू जा इथनं. आशू, हो तू जा इथनं. ज्या ज्या लोकांना असं वाटतंय ना की हे जिवंत नाही आहेत त्यांच्याशी मला बोलायचं नाहीये, काही संबंध ठेवायचा नाहीये. तू जा इथनं जा. मला एकटीला राहू देत. अगं पण हो पण सारखं सारखं असं म्हणून श्रेयस भाऊजी काय खरंच परत येणार आहेत का? विचित्रच आहे सगळं. कंटाळे काकू तांबे, हा त्यांच्या घरातला प्रश्न आहे. तुम्ही या. चल चला चल. अश्विनी, मी तुझी अवस्था समजू शकते, पण अगं तू पण जरा समजून घे ना. अगं तुझ्या या वागण्यामुळे तुझ्या घरच्यांना किती त्रास होतोय ग. सोसायटीतले लोक तुझ्या या वागण्यामुळे किती चर्चा करतायत आणि लोक उज्ज्वलाताईंना येऊन काय काय प्रश्न विचारतायत. आई आहे ग मी तुझी आशू, आणि कोणत्या आईला आपल्या मुलीला या अशा अवस्थेत बघायला आवडेल? नशिबापुढे कोणाचं काही चालतं का ग? ऐक ना माझं, ही साडी नेस ना प्लीज प्लीज आशू. माही तू माझी आई आहेस ना, हं? आणि तुझाच माझ्यावर विश्वास नाहीये? हे जिवंत आहेत, हे ज्या लोकांना पटत नाहीये ना त्या लोकांशी मला काही संबंधच ठेवायचा नाहीये. आशू, हा माई, नाही ठेवायचा मला संबंध. तू निघ इथनं. अगं आशू, अगं काय बोलतेस तू? कळत नाहीये का माई तुला? मी सारखं सारखं तुला तेच सांगते ना, तू जा इथनं. मग जा ना, जा ग माई. अरे सांग ना विद्युतीला, मी हिला सांगते हे जिवंत, ही ऐकतच नाहीये माझं. माई प्लीज. आशू मला माहितीये तुझं श्रेयसवरती खूप प्रेम आहे, त्यामुळे श्रेयस गेलाय हे तू मान्य करायला तयारच नाहीयेस. पण तुझ्या या वागण्यामुळे जग नाही नाही ते बोलतंय ग. अगं तुझ्या सासऱ्यांविषयी सासूविषयी सुद्धा सगळेजण बोलतायत. विद्युत, तुला सांग, माई. जा इथनं. सांग हिला. माई शू. माई नको अगं. तू सांग हिला. माई आशू, जा. आई ऐक माझं, हे बघ, हे ऐक आशू, आशू आशू ऐक ना माई ती माझं. विद्युत म्हणते ना सांग गं. ना. माई राहू दे ना माई. आशू, विद्युत, तुम्हाला काय झालंय? कमलताई हात सोडा तिचा. कमलताई हात सोडा. विद्युत सांग ना हिला. हं? आहेत आणि नाही नेसणार मी ती साडी. नाही नेसणार आहे. माहिती आहे जिवंत. आहेत हा जिवंत. आहेत जिवंत. आहेत. आई, हं? तू बरोबर बोलतेस. हं? मायाजी, तू बस कर आता, प्लीज बस कर प्लीज. ती सांगते ना बाबा आहेत म्हणून. बाबा आहेत, बाबा येणार आहेत. आई, हो ना, बाबा आहेत ना. हो, बाबा येणार आहे. तू बरोबर बोलतेस. आणि तू दिलेल्या साड्या ती नाही नेसणार आहे, अजिबात नाही नेसणार आहे. ती सांगते ना, ती सांगते तुम्ही तिला त्रास नका देऊ ना, प्लीज नका त्रास देऊ. आहेत. तू बरोबर बोलते आई. माझा विश्वास आहे तुझ्यावर. बाबा येणार आहेत. तू जा, तू नाही बोलायचंय मला तुझ्याशी. तू जा बाई, तू जा. जा इथं, जा तू. इथनं तू जा. सांग ना तू. आहेत. हो य शांत हो तू, शांत हो. कोणी काही बोलणार नाहीये तुला आता. शांत. येणार दादा, दादा येणार आहे. लवकर या, लवकर या.
थँक्स मयुरी. काळजी वाटते का तुझी मयुरी? तू भेटायला येतेस म्हणून ॲटलिस्ट तुला बघता तरी येत आहे. कशी आहेस? कशी असणार आहे मी? खूप टेन्शन येतं रे घरच्या आईचं. सगळे कसे आहेत? हे दुःखात आहेत. आजी सतत रडत असते. तिने आजोबांना दाखवून देत नाही. त्यांना आतून खूप जास्त अस्वस्थ वाटत असतं. बिचारे. आणि अश्विनी कशी आहे? असंच काही कळत नाहीये. तिनं अजूनही एक्सेप्ट करत नाहीये सिच्युएशन. ना मला सतत टेन्शन असतं की ती कुठे बाहेर गेली आणि तिला कोणी काही बोलेल तर. असं कळतच नाही मी कसं हँडल करू. काही समजत नाहीये मला. सगळं मयुरी ऐक. तूच टेन्शन घेतलंस तर कसं चालेल? तुला आठवतंय श्रेयस सर जाताना तुला काय बोलून गेले होते? या घरची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, या घरातल्या सगळ्या लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी आता तुझ्यावर आहे. ठाम राहा, सगळ्यांना धीर दे. ह्या घराची जबाबदारी आता तुझी आहे आणि तूच खचलीस तर कसं चालेल मयूर? मयुरी, अश्विनीला तुझ्या आधाराची गरज आहे. इतके वर्ष जसं तिने तुम्हाला सपोर्ट केलंय, तुला प्रोटेक्ट केलंय, नाव इट्स युअर टाइम टू पे बॅक. आता तुला तिची आई बनून तिला प्रोटेक्ट आणि सपोर्ट करायची गरज आहे. म्हणजे अजून काय करू मी आता? बघ, अश्विनीला हर्ट होईल असं काहीच वागू नकोस. पण म्हणून तिच्याशी खोटंही बोलू नकोस. हळूहळू तिला रिअलाइज करून दे की खरं काय आहे. आई समोर आली ना की मला काहीच सुचत नाही प्रतीक. मयुरी, हे बघ, मला समजतंय की तुला यावेळी तुला एक्सप्रेस करावं असं वाटतंय, तुला कोणासमोर तरी मोकळं व्हावं असं वाटतंय, इनफॅक्ट रडावं असं वाटतंय. पण जर तू तसं केलंस तर तुझी फॅमिली वीक होईल का मयुरी? बघ, कोणाला तरी स्ट्रॉंग व्हावंच लागतं, कोणाला तरी लीडर व्हावंच लागतं. आणि मला असं वाटतंय ना की ते तू व्हावंस. तुझं पण ना रडून कोणी ऐकळं व्हावं असं वाटतं रे. घरच्यांसमोर नाही रडू शकत मी. त्यासाठी मी आहे ना मयुरी. की तुझा जो काही विकनेस आहे, तुला जे काही रडायचं आहे ना, ते तू माझ्यासमोर रड. इनफॅक्ट मयुरी, त्याचसाठी तर मी तुला भेटतोय ना. माझ्याशी बोल आणि मग नव्याने पूर्ण स्ट्रेंथने तुझ्या फॅमिलीला समजून दे. प्रतीक, मला ते हलकं वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू की तू माझ्यासोबत आहेस. थँक्यू. खूप आधार वाटतोय तुझा. आता निघते मी. बसते, माझी काळजी करत बसते. आणि तुला काही वाटलं ना तर मला कॉल कर, ओके? बाय. आपल्याला अस्थी मिळाल्या नाहीत, त्यामुळे काही मंत्रोच्चार घरामध्ये व्हायला हवे, जेणेकरून मृतात्म्याला शांती मिळेल. त्यामुळे मी तुम्हाला काही मंत्र देतो, त्या मंत्रांचं पठण सुरू करा. बरं झालं गुरुजी तुम्ही तोडगा सांगितलं. मला तर काळजीच लागून राहिली होती. 13व्या विधीसाठी लागणारं साहित्य मी लिहून देतो. कोणाला तरी माझ्याकडे पाठवा. विद्युतला सांगते मी, तो जाईल यादी घ्यायला. गुरुजी, शांतीपूजा देखील करावी लागेल ना? हो, त्याची यादी मी त्याच्यावरच पाठवून देतो. हे सगळं करायचं म्हणजे घरातल्यांना उगाचच पुन्हा पुन्हा आठवण. असं असलं तरी अपघाती मृत्यू झालेला आहे आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा जीव त्याच्या घरामध्ये, मुलाबाळांमध्ये अडकलेला असू शकतो. त्यामुळे आत्म्याच्या मोक्षासाठी हे विधी शास्त्रोक्त पद्धतीने करणे गरजेचं आहे. हो गुरुजी, जे गरजेचे आहे ते सगळं आपण करूया. विधींचा मला त्रास झाला तरी चालेल. हे विधी त्रास व्हावा म्हणून नसतात. विधीच्या निमित्ताने जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी सांत्वनासाठी घरी येत असतात. गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी करतात. त्यामुळे घरातल्यांचं दुःख हलकं होतं आणि त्यांना मानसिक आधार मिळतो. गुरुजी, खरं तर तुम्हाला माहिती आहे, पूजा विधी आजपर्यंत उज्ज्वलच बघत आली. मी कधी फारसं लक्ष घातलं नाही त्यात. पण आता मला वाटतंय, माझ्या मुलाचा चेहरा तर बघू शकलो नाही, पण किमान निरोप तरी नीट द्यावा त्याला. गुरुजी, सगळं नीट व्हायला हवं. काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. चला, येतो मी. हा, चला, सोडायला येतो मी.
काल परत धडधाकट असणारा मुलगा आज त्याच्या शेवटच्या विधीबद्दल बोलावं लागतंय. कुठल्या जन्मीची शिक्षा आहे गई. शिल्पी, आता तूच आमच्यासाठी सगळं काही, तुझाच आधार आहे ग आता. आई प्लीज असं नको बोलूस प्लीज. अगं करत तेच बोलते. अगं श्रेयसला शेवटचा निरोप द्यायचा त्याच्या विचाराने पाहतच राहणारच गेलं. शिल्पी, काय झालं बाबा? हे पैसे ठेव. कसले? विधीसाठी, दक्षिणेसाठी गुरुजी यादी देतील सामानाची. हे एवढं सगळं तू निभावून घे. माझ्यानं होणार नाही ते. मी जरा खाली जाऊन येतो. बाबा सावकाश जा प्लीज. मला तर वेगळंच टेन्शन येते. श्रेयसच्या अंतिम संस्काराला कोणी नव्हतं तर 13व्याला सगळे नातेवाईक येतील. त्यावेळेला अश्विनी अशी नटून तुटून आली तर काय आणि कोणाला किती उत्तरं द्यायची आपण? नाही उज्ज्वला ताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तसं काही नाही होणार. आपण बोलू तिच्याशी. व तिच्याशी बोलण्याचे परिणाम आपण पाहिले आहेत ना. डॉक्टरांनी तर सगळं तिच्या कलाने घ्यायला सांगितलंय. मगाशी आपण सगळे घरचेच होतो म्हणून निभावलं. सगळ्यांच्या पुढ्यात हिने पाहिजे काही गोंधळ घालायला नको म्हणजे मिळवली. यांचे ना सगळे शर्ट्स इस्त्री करून ठेवते. आल्यावर उगाच धावपळ नको. आल्यावर म्हणतील अश्विनी माझा लकी शर्ट दे. कपाट व्यवस्थित लावलेलं असलं की खुश होते. अरे बापरे, फाईलचा पण आतमध्ये केवढा पसारा पडलाय, तो पण आवरायला हवा. संजू, हे बघ बाळा, तू जा घरामध्ये. मम्मीला भेट, आजीला भेट, मामी सुद्धा असेल. जा तू घरात. तू पण चल. मी येतेच आहे राजा. पण अरे मगाशी तो फोन आला होता ना, मी बोलून घेते जरा आणि मग येतेस मी पण. हा, जा ना तू पुढे जा. कमलताई, हा, तुम्ही इथे का थांबले? कशी आज चौथीस समजत नाही हो मला. अहो, तुमच्या लेकीचं घर आहे ना हे, मग कसला विचार करताय तुम्ही? नाही ते खरं आहे, पण जे झालं त्यासाठी माझ्या परीने मी आशूशी बोलायचा प्रयत्न केला, पण नको तेच झालं. आशू दुखावली गेली हो. आता मला खूप कसं तरीच वाटतंय. तिने काल घडलेलं ते सगळं मनात धरून ठेवलं असेल तर कसं तोंड दाखवू मी तिला? हे बघा कमलताई, त्या क्षणी तुम्हाला जे काही पटलं ते तुम्ही केलं, पण आपल्याला अश्विनीच्या बाजूने थोडा विचार करायला हवा. तिला धक्का बसलाय खरा, पण आपण जर तिच्या मागे सारखे लागत राहिलो की बाई ग आता श्रेयस आपल्यात नाहीये हे तू मान्य कर, तर हे बरोबर नाहीये. हो पण तेच खरं आहे ना. हो, मग पटेल ना तिला, पण मला वाटतं तिला वेळ मिळायला हवा. सावरेल ती या दुःखातून. आणि आपण तिला सतत सांगत राहिलो तर अजून तिला त्रास होईल. आणि आता अश्विनीचे बाबा सुद्धा इथे नाहीयेत, नाहीतर तिने त्यांचं ऐकलंच असतं. त्यांना शक्य असतं तर ते आलेच असते आणि आशूनी पण त्यांचं नक्की ऐकलं असतं. मग तुम्ही आता जराही कठोर न होता तिला समजून घ्या. तुम्हीच तिला जपायला हवं. हो हो, अहो सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही फक्त मी जे सांगते ते करा, कारण सत्य एकच आहे. मम आत्मनः.
तिला पण आत्ताच यायचं होतं. हे उत्तर दिशेतील 4 म्हणजे एकूण 6 आणि 8 दिशांचं. ये शिल्पी, मी तुझीच वाट पाहत होते. तुम्हाला कसं कळलं मी आलीये ते? एवढंच नाही, तू जे तुझ्या मनात प्रश्न घेऊन आलेस ते देखील मला समजतात. हे बघा, हे माझ्या बाबांनी दिलेत. आज पहिल्यांदा त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली. याच्या आधी त्यांनी माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही, कधीच नाही. त्यांचा विश्वास फक्त वहिनी आणि दादावरच होता. आज पहिल्यांदा ते मला असं म्हणाले की त्यांना माझा आधार वाटतो. तुम्ही म्हणाला होतात की तुझ्या आयुष्यात आता सगळं चांगलं होईल आणि त्यासाठी तुम्ही मला सगळ्यांशी चांगलं वागायला सांगितलं. तेव्हापासून मी कोणावरही रागराग करत नाही. मला एखाद्याचा राग आला तरी सुद्धा मी तो मनातल्या मनात ठेवते, तोंडावर अजिबात दिसू सुद्धा देत नाही. माझ्या बाबांनी माझ्या दादाचं कार्य करण्याकरता ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. ह्याचाच अर्थ तुम्ही जे म्हणताय की तुझ्या मनासारखं सगळं होईल, ते हेच आहे का सगळं? तुझ्या बाबांनी हे पैसे स्वतःहून तुझ्या हाती ठेवणं हे त्याचं पहिलं लक्ष. आता हळूहळू या घरातील सगळी माणसं तुझ्यावर अवलंबून राहतील. तुझ्याशिवाय या घरातलं एकही पान हलणार नाही. तुला जे हवंय ते तुझ्या घरातल्यांकडून तू घेऊ शकतेस, पण त्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल आणि मग त्यानंतरच तुला जे हवंय ते सगळं तुला मिळेल. पण हे कसं होणार? म्हणजे बहिणीची कंडिशनच नाहीये ती, किंवा खूप अपसेट आहे ती, म्हणून त्यांनी आत्ता ही जबाबदारी माझ्यावर दिली. पण त्यानंतर ते माझ्यावर का विश्वास ठेवतील? कारण तुझ्या दादाची देखील तीच इच्छा आहे. म्हणजे तुम्ही माझ्या दादाशी बोलू शकता? माझा संपर्क यत्र तत्र सर्वत्र आहे. तुझ्या दादाला तुझ्या बहिणीची अवस्था बघवत नाहीये. तिला जो त्रास होतोय तो त्याला पाहवत नाहीये आणि म्हणून त्याला हे घर सांभाळण्यासाठी कोणीतरी एक जबाबदार व्यक्ती हवी. जबाबदार व्यक्ती ना? तर त्याची कधीच इच्छा नसेल की ही जबाबदारी मी घ्यावी. जबाबदार व्यक्ती म्हणजे कदाचित त्याने हे काम मयुरीला सांगितलं असतं. मला का सांगेल? तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेल्या त्या मुलीला आधार हवा आहे. एका पुरुषाचा आधार, एका वडीलधाऱ्याचा आधार. तुझी भाची आधार शोधते आहे. म्हणजे मयुरी कुठल्या मुलाला भेटते असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, तिच्या मनावरचं ओझं कमी करण्यासाठी ती आधार शोधते आहे. प्रतीक, काय म्हणालीस? नाही, काही नाही. पण ही जबाबदारी मला द्यावी असं दादाने खरंच सांगितलं तुम्हाला? कसा आहे माझा दादा? बरं आहे ना तो? तो मुक्त आहे एवढंच सांगेन. माझ्या तोंडून तुझा दादा त्याची अंतिम इच्छा तुला सांगतोय. अंतिम इच्छा? इतकं बोलला तो तुमच्याशी? ओके ओके, सॉरी. तुम्ही म्हणाल तसं मी करीन सगळं. संदेश मिळवण्यासाठी मला कठोर साधना करावी लागते आणि ही साधना करण्यासाठी मला फार आर्थिक झळ सोसावी लागते. साधना करणं इतकं सोपं नाही. मला अंदाज आहे त्याचा. तुम्हाला जी काही आर्थिक मदत लागेल ती मी मदत करायला तयार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या आयुष्यात जे काही वाईट झालंय ते सगळं माझ्या वहिनीमुळे झालंय. तिच्यामुळे माझं बाळ गेलं, तिच्यामुळे
माझा नवरा माझ्यापासून लांब गेला आणि आज तिच्यामुळे माझा संजू माझ्याकडे नाहीये. जे काही झालंय ते सगळं तिच्यामुळे झालेलं आहे.